नमस्कार मित्रांनो, आयुष्यात आपण खूप काही शिकतो, चांगलं शिक्षण घेतो, मोठी नोकरी मिळवतो, पैसा कमवतो, घरगाडी घेतो. पण एक गोष्ट आपण अनेकदा शिकायला विसरतो, ती म्हणजे माणसं ओळखण्याची कला. कधी कधी आपण अशा लोकांवरती विश्वास ठेवतो जे वेळेवरती आपल्याला सोडून जातात, आणि काही लोक असे असतात जे शांत राहूनही आपले आयुष्यभर साथ देतात. चुकीचा माणूस निवडला की आयुष्यभराचं दुःख पदरात पडतं, आणि एक जरी योग्य माणूस आयुष्यात आला तर नशीब पालटून जातं. पण प्रश्न हा आहे की खरा माणूस ओळखायचा कसा? रक्ताची नाती तर आपल्याला मिळतात, पण मनाची नाती आपल्याला स्वतःला जोडावी लागतात. कोणाच्या कपाळावरती लिहिलेलं नसतं की तो चांगला आहे की वाईट, पण माणसाचं वागणं, बोलणं आणि कठीण काळातली त्याची कृती त्याचा खरा चेहरा दाखवून देते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माणूस ओळखण्याचे 5 सुवर्ण नियम सांगणार आहेत. हे 5 मुद्दे जर तुम्ही समजून घेतले तर तुमचा विश्वास कधीच तुटणार नाही आणि तुम्ही आयुष्यात कधीच फसला जाणार नाही. तुमच्या आयुष्यातील खऱ्या आणि खोट्या लोकांची पारख कशी करायची हे आज आपण सोप्या भाषेत पाहूयात. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, जो तुमच्या गैरहजेरीतही तुमचा आदर राखतो तो तुमचा असतो. खरे नाते आणि खरे मित्र ओळखण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे ते तुमच्या गैरहजेरीत कसे वागतात ते पाहणे. काही लोक समोर असताना खूप गोड बोलतात, आदर दाखवतात, पण आपण नसताना आपल्याबद्दल वाईट बोलतात आणि टीका करतात. असे खरे मित्र नसतात. पण जो माणूस तुम्ही नसताना देखील तुमच्याबद्दल चांगले बोलतो, तुमचा सन्मान राखतो आणि कोणी चुकीचे बोलत असेल तर तुमची बाजू घेतो, तोच खरा तुमचा असतो. त्याला तुमच्या नात्याची किंमत असते. तो तुमची बदनामी होऊ देत नाही आणि नेहमी तुमचा आदर जपतो. अशा माणसामध्ये प्रामाणिकपणा, विश्वास आणि नात्याबद्दलची खरी भावना असते. त्यामुळे आयुष्यात अशा लोकांना ओळखणे खूप महत्वाचे असते, कारण खरा माणूस तोच असतो जो तुमच्या उपस्थितीतच नाही तर तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा मान सन्मान टिकवून ठेवतो. नंबर 2, जो तुम्हाला कडवट सत्य तोंडावर सांगतो त्यालाच तुम्हाला वाचवायचं असतं. आपल्याला नेहमी गोड बोलणारे लोक आवडतात, पण नेहमी गोड बोलणारे लोकच खरे असतात असं नाही. खरे मित्र ते असतात जे आपल्या चुकांवरती पडदा टाकत नाहीत. जो माणूस तुमच्या चुकीकडे लक्ष वेधतो आणि सरळ तुमच्या तोंडावरती कडवट सत्य सांगतो तोच खरा हितचिंतक असतो. त्याला तुमचे नुकसान व्हावे असं वाटत नाही, म्हणून तो तुम्हाला योग्य वेळी सावध करतो. त्याचे बोलणे कधी कधी कठोर वाटू शकते, पण त्यामागे तुमचे भलेच असते. उलट जे लोक फक्त खुश करण्यासाठी गोड बोलतात ते कधीच तुमची खरी मदत करत नाहीत. ते तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे तुम्ही अजून मोठी चूक करू शकता. म्हणून आयुष्यात कडवट सत्य सांगणाऱ्या लोकांचा आदर करायला हवा, कारण तेच लोक आपल्याला चुकीपासून वाचवतात आणि योग्य मार्गावरती नेण्यास मदत करतात. नंबर 3, जो तुमच्या संकटात तुमच्या बरोबर खंबीर उभा असतो तोच मित्र. आनंदाच्या वेळी अनेक लोक आपल्या भोवती असतात, पण संकटाच्या वेळीच खऱ्या मित्राची ओळख होते. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, समस्या वाढतात किंवा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा अनेक लोक दूर जातात. पण जो माणूस अशा कठीण काळातही तुमची साथ सोडत नाही, तुमच्या बरोबर खंबीरपणे उभा राहतो आणि तुम्हाला धीर देतो तोच खरा मित्र असतो. तो फक्त बोलून साथ देत नाही तर कृतीतूनही मदत करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या वेदना समजून घेतो आणि तुम्हाला एकटे वाटू देत नाही. अशा मित्रामुळे संकटाचा काळ थोडा सोपा वाटतो. त्यामुळे आयुष्यात अशा मित्रांची संख्या कमी असली तरी त्यांची किंमत खूप मोठी असते. खरा मित्र तोच जो सुखातच नाही तर दुःखातही तुमच्या सोबत उभा राहतो. नंबर 4, जो तुमच्या प्रगतीवर मनापासून खुश होतो तोच खरा सोबती. एखाद्या व्यक्तीला यश मिळाले की त्यावर इतरांची प्रतिक्रिया कशी असते यावरूनही खरे नाते ओळखता येते. काही लोक बाहेरून आनंद दाखवतात पण मनात मत्सर बाळगतात.
पण जो माणूस तुमच्या प्रगतीवरती मनापासून आनंदी होतो, तुमच्या मेहनतीचे कौतुक करतो आणि तुमच्या यशाचा अभिमान बाळगतो, तोच खरा सोबती असतो. त्याला तुमच्या यशामुळे कमीपणा वाटत नाही. उलट तो तुमच्या पुढील प्रगतीसाठी तुम्हाला प्रोत्साहन देतो. अशा लोकांच्या सोबतीने सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपल्याला आणखी पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे आयुष्यात अशा लोकांना जपणे खूप गरजेचे असते. कारण खरा सोबती तोच जो तुमच्या यशातही तुमच्यासोबत आनंद साजरा करतो. नंबर 5, जो तुम्हाला चुकीच्या मार्गापासून रोखतो, तोच खरा हितचिंतक. कधी कधी माणूस अज्ञानामुळे, भावनेच्या भरात किंवा चुकीच्या संगतीमुळे वाईट मार्गावरती जाऊ लागतो. त्यावेळी जो माणूस शांत बसत नाही आणि तुम्हाला थांबण्याचा प्रयत्न करतो, तोच खरा हितचिंतक असतो. तो कदाचित तुम्हाला समजावेल, रागवेल किंवा कठोर शब्दातही बोलेल, पण त्यामागे तुमचे भलेच असते. त्याला तुमचे आयुष्य योग्य दिशेने जावे असे वाटते. उलट जे लोक तुमच्या चुकीकडे दुर्लक्ष करतात किंवा तुम्हाला प्रोत्साहन देतात, ते खरे मित्र नसतात. कारण खरा मित्र तोच जो तुमची चूक दाखवतो आणि तुम्हाला योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आयुष्यात अशा लोकांचे महत्व खूप मोठे असते. ते आपल्याला वाईट मार्गापासून दूर ठेवून चांगल्या भविष्याकडे घेऊन जातात. तर मित्रांनो, ही होती ती 5 लक्षणं जी आपल्याला खरा माणूस ओळखायला मदत करतात. लक्षात ठेवा, गर्दी तर कोणालाही जमवता येते, पण खऱ्या माणसांची साथ मिळवणं नशिबाचं काम असतं. जर तुमच्या आयुष्यात अशी माणसं असतील जी तुमच्या गैरहजेरीत तुमचा आदर राखतात किंवा तुम्हाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखतात, तर त्यांना कधीही सोडू नका. कारण चांगली माणसं ही सोन्यासारखी असतात. जी एकदा गमावली की ती पुन्हा मिळवणं कठीण असतं. तुम्हाला या 5 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त पटला? किंवा तुमच्या आयुष्यात असा एखादा खरा माणूस आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.